वर्षभर सतत सर्दी किंवा खोकला होणं हे खूप कॉमन झालंय, असं का? कबूतर इतकी न्यूसन्स करतात. सो कबूतर आणि भिंतीला आलेली बुरशी याने सतत सर्दी होत. शेंबडी मुलं ही चांगली असतात. आईस्क्रीम किंवा फ्रीज मधलं थंड पाणी हे 100% घातक आहे, बरोबर आहे? सो प्रोटेक्शन आणि ओव्हर प्रोटेक्शन ह्याच्यामध्ये खूप फेंट लाईन आहे. स्ट्रेसनं सर्दी खोकला होतो का? हे जर पुढची जी सेंचुरी आहे ना, हे व्हायरस म्युटेशनची आहे आणि त्याची सुरुवात कोविडनी आहे. लॉकडाऊन नंतर हात धुण्याला आणि माझ्या नाकातल्या शेंबडाकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन आणि तुमचा पण बदललेला आहे. पण ना अजूनही सतत व्हायरल आणि बॅक्टेरियल आणि काय सायनस आणि मायग्रेन वेगवेगळे शब्द ऐकायला मिळतात. आपल्याला काय झालं कळत नाहीये. इंटरनेटवरती भयंकर वेगवेगळे छान छान चर्चा आहेत, वेगवेगळे विषय आहेत, पण मला हे कळत नाही की मला जे व्हायरलच्या नावाखाली खूप दिवस झाला जो शेंबूड आहे त्याचं मी काय करू. आणि त्याच्यामुळेच मला त्या सगळ्यांना असं विचारावं असं वाटतं, बाई मुद्द्यावर या ना. आम्हाला जी सतत सर्दी होतीये त्याची डायरेक्ट डॉक्टरांना बोलावून प्रश्नांची उत्तरं द्या ना, आणि ती पण मुद्देसूद. आणि म्हणूनच आज मी तुमच्या भेटीला डायरेक्ट ENT सर्जन आपल्याकडे आलेले आहेत, डॉक्टर वीरेंद्र घैसास. त्यांची मुळात अपॉइंटमेंट मिळत नाही, ते माझे डॉक्टर आहेत. त्यामुळे मी ह्या हक्काने सांगू शकते, इतकं चांगला डॉक्टर आज आपण आपल्या भेटीला आलेला आहे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपण त्यांना मुद्देसूद विचारणार आहोत. तुमचं स्वागत आहे. थँक्यू. थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी. आता आपण मस्त चूक की बरोबर या सेगमेंटमध्ये आलेलो आहोत आणि त्याच्यामधला मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की पावसाळ्यामध्ये सर्दी होतेच, चूक की बरोबर? पार्शली बरोबर. पिवळा आणि हिरवा शेंबूड सर्दी म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन, खरं की खोटं? खरं. फक्त नाकातून पाणी येणं म्हणजे फक्त अंडरलाईन म्हणजे सर्दी झालेली आहे? खोटं. कारण सर्दीमध्ये नाकातनं पाणी येतं, पण फार रेअरली मेंदूच्या साईडला एक CSF नावाचं फ्लुइड आहे जे बफर सारखं काम करतं. नाक आणि मेंदू ह्याच्यातलं हाड जर का थिन झालं, काही भोग पडलं, तर नाकातलं पाणी CSF नाकामधनं येऊ शकतं. सो ती सर्दी नसते. अच्छा. ओव्हर द काउंटर नेझल स्प्रेज मिळतात, तर ते सतत वापरणं सेफ आहे? ते सेफ बिलकुल नाहीये. 5 दिवसापेक्षा जास्त नाही. त्याची सवय लागू शकते. थंड हवेमुळे सर्दी होतेच? चूक. सर्दी झाली की दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, डेअरी खाऊ नये? ॲब्सोल्युटली चूक. एखाद्याला जर सतत खोकला येत असेल तर त्याला TB किंवा दम्याच्या जवळपास काहीतरी सिरियस झालेलं आहे, चूक की बरोबर? बरोबर. सतत ह्या शब्दाचं आपण डेफिनेशन करू. 3 weeks to 3 months. सो 3 महिन्यापेक्षा जास्त खोकला येत असेल तर मग क्रॉनिक डिसीज लाईक अस्थमा म्हणजे दमा, TB अशी लक्षणं, म्हणजे असे रोग तुला डेफिनेटली नाही येत ना हे बघायला तुला इन्व्हेस्टिगेट करावंच लागणार आहे. वातावरण बदललं की लगेच सर्दी होणं नॉर्मल आहे? चूक. परत तेच व्हासोमोटर रायनायटिस. वातावरण बदललं की सडन चेंज ऑफ टेम्परेचर झालं की आपलं नाक स्टफी होतं. सो त्याला परत सर्दी म्हणू नका. त्याला व्हासोमोटर रायनायटिस हा शब्द आहे, पण हे काही गोळ्या न घेता हे बरं पण होऊ शकतं. रोज सकाळी उठून जर गरम पाणी प्यायलं तर ते घशासाठी, नाकासाठी उत्तम असतं? बरोबर. सर्दी ही वाईटच असते? चुकलंय. कारण सर्दी ही चांगली आहे. सर्दी हे प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. तुला सर्दी नाही झाली तर लंग इन्फेक्शन्स, लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन होऊ शकतात. सो सर्दी इज अ प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम, ती चांगली आहे. मस्त. आता आपण एक वाक्यात उत्तरे या सेगमेंटकडे जाऊयात. वर्षभर साधारण सतत सर्दी किंवा खोकला होणं हे खूप कॉमन झालंय, असं का? सर्दी म्हणजे बेसिकली काय, तर एखादे जंतू, व्हायरसेस, बॅक्टेरिया किंवा पोलन्स, धूळ नाकात जेव्हा जाते तेव्हा बॉडी ट्रायज टू क्लिअर दिस आउट. सो सर्दी होणं, सिक्रिशन होणं हे बॉडीचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. मला जेव्हा शिंक येते तेव्हा आतले सगळे जे हे बाहेर पडतात. सो जर का तुझी लाईफस्टाईल नीट नसेल, सो तू मास्क घालून बाहेर फिरलीस किंवा सतत AC मध्ये आहे किंवा काही लोक खूप स्मोकिंग करतात, सो त्याच्यामुळे त्यांच्या लाईफस्टाईलमुळे सतत सर्दी होऊ शकते. सो बेसिकली वर्षभर सर्दी व्हायला 2 कारणं आहेत. एक लोकल प्रॉब्लेम्स, म्हणजे माझ्या नाकाचं हाड वाकडं आहे, मला लोकल माझी इम्युनिटी डाऊन आहे कारण मी खूप स्मोकर आहे,
और माझी जनरल इम्युनिटी डाऊन आहे, की मी ॲलर्जिकच आहे किंवा माझी शुगर 400च आहे, सो माझी प्रतिकारशक्ती कमी आहे, त्याच्यामुळे मला सारखी सर्दी होते. लहान मुलांना तर सततच थोड्या थोड्या काळानंतर सर्दी आणि खोकला होत असतो. त्याचं काय कारण आहे? सो बेसिकली शेमडी मुलं ही चांगली असतात. ओ. सो अगेन इट्स अ प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम, की बरं. काहीतरी सर्दी सिक्रिशन्स तयार करून बॉडी आतले बॅक्टेरिया, जंतू किंवा धूळ बाहेर टाकतंय. हं. आपण त्याला पहिल्याच दिवशी औषधं देऊन दाबतो, मग ती सर्दी आतल्यात राहते आणि मग ती सर्दी कंटिन्युअस लांबते. सो बेसिकली सर्दी झाल्यावरती मुलांना 3 दिवस शेमडं ठेवा, हां. ते 4थ्या दिवशी आपल्याप बरे होतात. हे 90% व्हॅलिड आहे. हं. 10% लोकांना मग बाकीचे काहीतरी ॲडिनॉइड्स म्हणून प्रॉब्लेम असतो, टॉन्सिल सारखी नाकाच्या मागे गाठ असते हं. किंवा ती मुलं ॲलर्जिक असतात हं. आणि म्हणून त्यांना सततची त्यांचं जंक फूड जास्त असतं, म्हणून मग त्यांना सारखी सर्दी होऊ शकते. आपल्याला असं दिसतं नेहमी डॉक्टर, की आपल्या लहान मुलांना किंवा आपल्याला सुद्धा सर्दी खोकला झाल्यानंतर लगेचच आम्ही तुमच्याकडे येतो. पण रस्त्यावरती काही मुलं असतात, ती सतत शेंबडी दिसतात आणि ती आपोआप बरी होतात, कारण इथे खायला पैसे नाहीत तर डॉक्टरांकडे कुठे जाणार? हे काय गणित आहे? सो बेसिकली तुझी जर का इम्युनिटी चांगली असेल, हं. तर ही सर्दी साध्या सिक्रिशन्सवरतीच राहील आणि ही आपल्या 3rd डे 4th डे बरी होईल. ओके. सो इम्युनिटी चांगली पाहिजे. सो प्रोटेक्शन आणि ओव्हर प्रोटेक्शन ह्याच्यामध्ये खूप फेंट लाईन आहे. तुम्ही तुमच्या मुलाला सतत घरीच बसवलत तर त्यांना इम्युनिटी कधीच डेव्हलप होणार नाही आणि मग त्यांना सतत ते आजारी पडतील आणि दरवेळेला अँटीबायोटिक शिवाय ते बरेच होणार नाहीत. पण जर का तुमची इम्युनिटी चांगली आहे, मी अगदीच सांगू शकतो सायंटिफिकली, की घरी तुमच्या लहानपणी पेट असेल, हं. कुत्री मांजरांच्या बरोबर तुमची मुलं लहानपणी असतील, हं. तर त्यांना पुढे जाऊन ॲलर्जीज कमी होतात, त्यांना पुढे जाऊन इन्फेक्शन्स कमी होतात. हे वाव. नोन सायंटिफिक त्याला प्रूफ आहे. वाव. सो त्याच्यामुळे रस्त्यावरच्या मुलांची इम्युनिटी चांगली असते, एक्सपोज जास्त असतात, हं. म्हणून त्यांना ते आपल्या विदाऊट डॉक्टर बरे होतात. पण एखाद्या रस्त्यावरच्या मुलांना इम्युनिटी त्याची कमी झाली असेल, तर ते डायरेक्ट सिरियस होऊन ॲडमिटही व्हावं लागतं त्यांना. ते आपण कधी बघत नाही. हां. सो पण ते पर्सेंटेज कमी असतं. ते बरेच वेळेला 99% सर्दी ही 3rd डेला आपल्या बरी होते. हं. सगळ्यांचीच. तुमच्या इम्युनिटीवर फार अवलंबून आहे. आता तुम्ही सांगितलात की प्रोटेक्शन आणि ओव्हर प्रोटेक्शन याच्यामध्ये थिन लाईन आहे. हम्म. आता लॉकडाऊन नंतर पण आपण मास्क घालणं हे ओव्हर प्रोटेक्शन मध्ये येतं की प्रोटेक्शन मध्ये येतं? हे डेफिनेटली प्रोटेक्शनमध्ये येतं. सो तुला स्वतःला किती वेळेला कोविडमध्ये साधी सर्दी किंवा ॲलर्जिक सर्दी झाली, तर फार कमी, म्हणजे खूप लोक ॲलर्जीचे पेशंट सांगत होते, अरे आम्हाला ते 3 वर्ष काहीच नाही झालं. कारण ते मास्क लावत होते, ते नीट काळजी घेत होते, खाणं हॉटेलिंग बंद झालं होतं, घरचे खात होते. सो आता पोल्युशन बाहेर पुण्यासारख्या शहरामध्ये जर का बाहेर गेलात तर इतके सिमेंटची कामं चालू आहेत. सो साधी धूळ किंवा माती जी असते त्याचा प्रॉब्लेम आणि सिमेंटच्या धुळीचा प्रॉब्लेम हा खूप वेगळा आहे. म्हणजे सिमेंटची धूळ खूप त्रास देते. सो मास्क हा डेफिनेटली ट्रॅव्हलिंग वेळेला घालायलाच पाहिजे. आपण का विसरलो माहीत नाही, आता पटकन विसरून जातो आपण, पण मास्क हा घालायलाच पाहिजे टू व्हीलर, स्पेशली टू व्हीलरवर असताना. ओके. आणि लकीली पुणेरी मुली स्मार्ट आणि हुशार असतात, त्या स्कार्फ बांधतात, करेक्ट. मुलं काही करत नाहीत. Correct. सो मुलांनी घालायला पाहिजे हेल्मेट आणि मास्क. तर अगदी लहान मुलांनी पण मास्क घालायला पाहिजे? मास्क नाही घातला तरी चालेल, पण टू व्हीलरवर आता आई बाबा आणि मध्ये छोटा मुलगा किंवा पुढे मोठा मुलगा, तेव्हा मास्क नाही घातला तरी ऍटलीस्ट रुमाल तरी हलकेच लूज जरी बांधला तरी बरंचसं फिल्टर आउट होईल. आणि ऑफकोर्स ग्राउंडवर वगैरे मातीत त्यांनी खेळायलाच पाहिजे, तेव्हा काय मास्कची गरजच नाहीये. बरोबर. पण टू व्हीलरच्या पोल्युशन, रस्त्यावरच्या पोल्युशनला तर नक्की काहीतरी प्रोटेक्शन पाहिजे. आता तुम्ही म्हणालात की सर्दी दरवेळी वाईटच असते असं नाही आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवसापर्यंत थांबायचं असतं. मग नक्की सर्दीला आजार म्हणावं का? किती झाल्यानंतर डॉक्टरकडे जायचं? राईट. सो सर्दी हा प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. 3rd डेच्या पुढे जनरली व्हायरल इन्फेक्शन्स 90% वेळेला व्हायरल इन्फेक्शन असतं. सो ताप येतो, नाकातनं क्लिअर पाणी येतं आणि बॉडी ते व्हायरसेस बाहेर टाकतं, प्लस आपली इम्युनिटी असते आणि 3rd 4th डेला आपला ताप जातो आणि आपण बरे होतो. कधीतरी असं होतं की आपली इम्युनिटी लो असेल किंवा सुपरएडेड बॅक्टेरियल इन्फेक्शन होतात, मग ती पांढरी क्लिअर सर्दीची ती पिवळी सर्दीमध्ये कन्वर्ट होतं आणि मग तेव्हा मात्र आपल्याला अँटीबायोटिक लागतं आणि तेव्हा तरी डॉक्टरकडे जावं. आपण ऐन मे मध्ये
छान हे शूटिंग करतोय, आपल्याला माहितीये की भयानक उकाडा आहे. अशा वेळेला ना पंखा आणि एसी शिवाय काम खरंच चालत नाही. तर काय करायचं नक्की? कारण एसी शिवाय आता राहवत नाहीये, इतकं गरम होतंय. ट्रू ट्रू. सो ह्याच्यामध्ये पण आपण जनरली घरचा एसी जो आपण वापरतो हं. तो आपण कॉमनली 23-24 डिग्रीवर ठेवतो, बरोबर. ज्याचा आपल्याला नाही त्रास होत. हं, हं. सो विच इज क्वाईट अ नॅचरल नॉर्मल टेम्परेचर. करेक्ट. पण जर का IT ऑफिसमध्ये गेलात तर ते सिस्टीमसाठी 17-18 वर ते ठेवलेलं असतं, त्याचा डेफिनेटली त्रास होतो. हं. अगेन एसीचा प्रॉब्लेम असा असतो की बऱ्याचशा ह्याच्यात ह्युमिडिफायर नसतो. इट्स अ कोल्ड ड्राय एअर. बरोबर. सो त्याच्यात ह्युमिडिफिकेशन नसल्यामुळे परत आपलं ड्रायनेस आत येतो, ते सिलिअरी मुवमेंट्स कमी होतात आणि मग त्यांनी सारखी सर्दी होऊ शकते. फॅनचं पण तसंच आहे की फॅन काय 2-3 वर लावला तर नाही कुठे बाधणार आहे आणि इम्पॉसिबल आहे राहणं. त्याच्यामुळे एव्हरीथिंग इन लिमिट्स इज अलाउड. एअर प्युरिफायर नावाचा प्रकार खूप वाढत चाललाय, हो. जो आपल्याकडे इतका नव्हता. तर असा हा एअर प्युरिफायर हा असायलाच पाहिजे का आपल्या बेडरूम मध्ये तरी? आय थिंक मोस्ट ऑफ द एसीज दे वर्क ॲज एअर प्युरिफायर टू. ओके. ॲडिशनली बाकीच्या ह्याने आय थिंक लावावा, कारण पूर्वी एवढं पोल्युशन नव्हतं. आता नुसतं आपण एअर पोल्युशनचे क्वालिटीचे नंबर जरी बघितले की दिल्ली, मुंबई, पुणे एवढे हाय आहेत. आणि स्पेशली जर का तुम्ही जेनेटिकली तुम्ही प्रिडिस्पोजन आहात, म्हणजे घरी अस्थमाची हिस्ट्री आहे, असे जर का नोन फॅक्टर्स असतील तर डेफिनेटली लावायला पाहिजे. पण इट्स नॉट मस्ट. जर का जेनेटिकली नाहीये तुम्हाला फारसं काही, यू आर नॉट प्रोन फॉर इट, तर आय थिंक नाही लावलं तरी चालेल. आईस्क्रीम किंवा फ्रीज मधलं थंड पाणी हे 100% घातक आहे, बरोबर आहे का? नाही, नक्कीच असं काही नाहीये. आईस्क्रीममध्ये पण बेसिकली 2 ब्रँडची मोठी एक लीगल वॉर झाली होती. ओके. सो एकामध्ये फक्त दूध आहे म्हणून त्यांना आईस्क्रीम लिहायला अलाउड आहे आणि दुसऱ्यांना आता डेझर्ट, फ्रोझन डेझर्ट म्हणतात. सो ते फ्रोझन डेझर्ट आहेत, मी ब्रँडची नावं नाही घेणार, पण फ्रोझन डेझर्टमध्ये व्हेजिटेबल ऑइल आहे की जे प्रोसेस्ड व्हेजिटेबल ऑइल आहे. म्हणजे असं एखादं अख्खं डालडाचा तुपाचा तुकडा प्रोसेस करून तो खाल्ल्यासारखा आहे. सो ते नक्की बाधेल. पण जर का नॅचरल आईस्क्रीम केलंस, नॅचरल म्हणजे नॅचरल कंपनीचं नाही, नॅचरल एखादं इन्ग्रेडियंट वालं प्रॉपर आईस्क्रीम, दुधापासून बनवलेलं जर का आईस्क्रीम हे केलंस तर नाही बाधत आपल्याला. आपण किती वेळेला आईस्क्रीम खातो, नाही बाधत. पण असं कधीतरी एकदम 8 रुपयाचं हे रुपयाचं असं जे रस्त्यावरचं अनहायजेनिक आणि प्रोसेस्ड व्हेजिटेबल ऑइल मधनं केलेलं आईस्क्रीम हे नक्की बाधतं. फ्रीज मधलं पाणी जर का बघितलं तर अगेन एव्हरीथिंग इन लिमिट इज अलाउड. तसं आहे, जर का तुम्ही एकदम 5 डिग्रीचं पाणी एकदम 40 डिग्री मधनं बाहेर आलात आणि एकदम पाणी प्यायलात तर नक्की बाधतं. पूर्वी म्हणायचं बघ की आधी या 2 मिनिटं बसा, बसून मग ते पाण्याचा हे घ्या. सो ते चेंज ऑफ टेम्परेचर जर का स्लोली झालं तर ते बाधत नाही. काही जण कधीच काहीच थंड टेम्परेचरचं खाताना दिसत नाहीत, कधीच. म्हणजे अगदी माठातलं पाणी पण नाही, फ्रीज मधलं तर विसरूनच जा, आणि फूड मध्ये सुद्धा थंड काहीच खात नाहीत, तरी त्यांना सर्दी होते. ती कशी काय? प्रोटेक्शन अँड ओव्हर प्रोटेक्शन ओके. असू शकेल. सो परत तेच की 2 रिझन्स आहेत. एक लोकल प्रॉब्लेम्स, म्हणजे ह्या अशा पेशंटला तपासावं लागतं की लोकल प्रॉब्लेम आहे का, की नाकाचं हाड वाकडं आहे, सायनसमध्ये काहीतरी फंगस आहे का. अनदर फॅक्टर मी सांगायचं विसरलो इज कबुतर इतकी न्यूसन्स करतात. सो कबुतर आणि भिंतीला आलेली बुरशी ह्यानी सतत सर्दी होते आणि सतत आपण आजारी पडतो, काही पथ्य नाही म्हणजे सगळं पथ्य पाळून पण. सो रूट कॉज बघावा लागतो, आयदर लोकल प्रॉब्लेम आहे, सो जनरल प्रॉब्लेम आहे. सो आता समजा एखाद्या पेशंटला आत फंगस आहे कबुतरामुळे किंवा ह्याच्यामुळे आत सायनसमध्ये फंगस झालं आणि त्यांनी सतत सर्दी होते, किंवा नाकाचं हाड वाकड आहे आणि त्यांनी सर्दी होते, तर मग तो इम्युनिटीला किती विटॅमिनच्या गोळ्या घे, हे घे, मी पथ्यपाळ, मी हे नाही करत, तरी तो आजारी पडणार आहे, कारण रूट कॉज हे नाकामध्ये आहे. मग त्याला ऑपरेशनच लागणार आहे. आजकाल सायनस ही टर्म खूप जनरल सर्रास वापरली जाते, तर नक्की सायनस म्हणजे काय? राईट. पेशंट असं म्हणतात, "नव सर, मला सायनस आहे." अरे म्हणजे सायनस सगळ्यांनाच असतं. सायनस म्हणजे ह्या हाडाच्या ह्या पोकळ्या आहेत की ज्या नाकामध्ये ओपन अप होतात. त्याच्यामध्ये हवा असते, त्याला काही फंक्शन्स आहेत. सो जेव्हा
एखादा कॉमन मॅन म्हणतो की मला सायनस आहे, म्हणजे काय असतं की ती सर्दी या सायनसमध्ये अडकते, ती इझिली बाहेर पडत नाही बिकॉज ऑफ सेव्हरल रिझन्स. ओके. त्याच्यामुळे मग हेडेक्स होतात. सो दरवेळेला सर्दी झाली की माझं डोकं दुखतं, कारण ही सर्दी माझी आतल्यात अडकते. ह्याला सायनस प्रॉब्लेम म्हणतात. सर्दी आणि खोकला हा कायम संसर्गजन्यच असतो का? नाही, ॲलर्जीचा संसर्गजन्य नसतो. हम्म. सो पण बाकीचे हे पास ऑन नक्कीच होतात. मी आत्ताच एक हॉस्पिटल वारी केल्यामुळे हे अतिशय पर्सनल हा प्रश्न आहे. मला व्हायरल फूड इन्फेक्शन झालेलं. तर मला हे माहिती नव्हतं फूडचं सुद्धा व्हायरल इन्फेक्शन असतं. तर व्हायरल हा शब्द सुद्धा प्रचंड कॉमन झालाय, सगळे वापरतात. पूर्वीच्या काळी फक्त फ्लू होता, आता हे व्हायरल काय? कारण फ्लू शब्द कमी वापरात जाणवतो. राईट. सो फ्लू वॉज अ इन्फ्लुएन्झा व्हायरस. ओके. म्हणजे आपला H1N1 जो होता स्वाईन फ्लू होता. सो साधा फ्लू जो आहे तो H1N3 आहे. ओके. हे व्हायरसेस इन्फ्लुएन्झा व्हायरसचा हे त्यातला सब कॅटेगरी आहे. ओके. सो त्याचंच हे म्युटेशन होत 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 सगळे हे पुढचे आलेत. सो आपला जो फ्लू होतो तो आपला साधा फ्लू असतो की जो पटकन आपल्या बरा पण होतो. त्याचे जे म्युटेशन्स येत होते किंवा आलेत, मग अगेन आपली इम्युनिटी लो होती किंवा त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार नव्हत्या, म्हणून ते स्वाईन फ्लूला जास्त जसं कोविडला जसं हे झालं तसं स्वाईन फ्लूलाही सुरुवातीला आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज नव्हत्या. मग ते सिव्हिअर इन्फेक्शन होऊन निमोनिया होऊन ऍडमिट व्हायची वेळ व्हायची, पण तेव्हा डेथ्स नव्हत्या म्हणून एवढा प्रॉब्लेम होत नव्हता. आणि सो हे व्हायरल हे 1900 साल हे बॅक्टेरिया होता, बॅक्टेरियल म्हणजे त्याच्यात प्लेग आला, TB होता. सो हे सगळं हे होतं. हे जर पुढची जी सेंचुरी आहे ना, हे व्हायरस म्युटेशनची आहे आणि त्याची सुरुवात कोविडनी आहे. हे फक्त ENT सर्जन म्हणून मी नाही सांगत, पण यू कॅन आस्क एनी व्हायरोलॉजिस्ट की पुढची अख्खी सेंचुरी हे व्हायरस डॉमिनेटेड असणार आहे. सो हे वाढत जाणार आहे. आता आपण वेगवेगळ्या नावांबद्दल बोलतोय, कारण त्या कॉन्सेप्ट कॉमन मॅन म्हणून आम्हाला अजिबात माहिती नसतात. तर आता तुम्ही बॅक्टेरिया आणि व्हायरस मधला फरक सांगितला. फंगस काय प्रकार आहे? फंगस म्हणजे बुरशी. सो भिंतीवर येते ती ओली बुरशी, म्हणजे ओल्या ह्याच्यावरती येते. त्याच्यात कॉमनली 2 प्रकार आहेत, साध्या भाषेत सांगतो, पांढरी बुरशी आणि काळी बुरशी. पांढरी म्हणजे कॅन्डिडियासिस वगैरे जे असतं ते स्किनवर येते, सगळीकडेशी येते. काळी बुरशी म्हणजे कोविडमध्ये अगेन म्युकरमायकोसिस जे फेमस होतं, ब्लॅक फंगस. सो त्याच्यात इन्व्हेजिव्ह, नॉन इन्व्हेजिव्ह असे 2 क्रायटेरिया आहेत. सो वन इन्व्हेजिव्ह इज ते बॉडीच्या आत जातं, म्हणजे ते ग्रो करतात आणि ते बॉडीच्या आत जाऊन मग तो हाच पार्ट काढावा लागला, असं ते म्युकरमायकोसिस ब्लॅक फंगसमध्ये होत होतं. आणि व्हाईट फंगस इज ॲलर्जीमध्ये जास्त होतं. दॅट इज अ नॉन इन्व्हेजिव्ह फंगस. दॅट्स अ माइल्डर व्हर्जन. ते फक्त ॲस्थमा, ॲलर्जीज एवढंच ट्रिगर करतं किंवा सायनस हेडेक करतं, पण ते इन्व्हेजिव्ह नसतं आणि ते एवढं धोकादायक नसतं, पण ते त्रास देतं. सो फंगल इन्फेक्शन्स आर ऑल्सो म्हणजे बॅड दॅन सिम्पल बॅक्टेरियल इन्फेक्शन्स. पण मग जास्त डेंजरस कोण आहे, व्हायरल इन्फेक्शन की फंगस इन्फेक्शन? जास्त बॅड आहे इन्व्हेजिव्ह फंगस. हेरिडेटरीचा कितपत संबंध आहे सर्दी होण्यामध्ये किंवा खोकल्यामध्ये? इन्फेक्टिव्ह सर्दीमध्ये नाही, पण ॲलर्जिक सर्दी जी असते की मला धुळीची ॲलर्जी आहे, मला खाण्यामध्ये व्हीट ॲलर्जी, दुधाची ॲलर्जी, पीनट्स ॲलर्जी, ह्या अनुवंशिक असू शकतात. पण इन जनरल मला व्हायरल इन्फेक्शन हेरिडिटरी आहे तर असं हे चुकीचं आहे, असं काही नसतं. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की जे प्रीमच्युअर बेबीज आहेत की ज्यांनी ते आठवडे कंप्लीट नाहीत केलेले आणि अगदी 7व्या महिन्यातलं बाळ आहे, 8व्या महिन्यातलं आहे, थोडं अर्ली आलेलं आहे, त्यांना थोडी सर्दी खोकला जास्त जाणवतं किंवा त्यांची इम्युनिटी लो आहे असं सतत म्हटलं जातं. बरोबर आहे. हे खरं आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. कारण कोलेस्ट्रॉम हे जे आहे की ब्रेस्ट मिल्क आणि ह्याच्यामधलं, सो मग ते तेवढं मिळत नाही किंवा ब्रेस्ट फीडिंग पण कमी असतं. सो प्रीमॅच्युअर असलं तरी इम्युनिटी कमी असली तरी तो खूप लिमिटेड पिरियड आहे. ओके. आणि जर का ब्रेस्ट फीडिंग जर का प्रॉपर असेल तर मग आय डोंट थिंक सो की पुढे जाऊन एवढं मॅटर करतं. आफ्टर 6 months 2 years तर खूप वेळेला असे पेशंट्स येतात OPD मध्ये की माझा मुलगा प्रीमॅच्युअर होता, म्हणजे आहे, आणि त्याच्यामुळे त्याला सारखी इन्फेक्शन्स आणि होतात आणि हे ते,
आणि साईडला बघितलं कुठे मुलगा, तर तो 18 वर्षाचा मुलगा बसलेला असतो तिथे. म्हणजे कमॉन, आता तो 18 वर्षापूर्वी प्रीमॅच्युअर होता म्हणून तो आत्ता प्रो नाही असं नाहीये. त्याला हो. काहीतरी कालावधी आहे छोटासा. सो 6 महिने मॅक्झिमम त्यांनी प्रो नाही, तो त्याच्या पुढे नाही. नंतर ते कॅचअप करतात. त्याच्यानंतर इम्युनिटी कॅचअप करतं. अगेन ब्रेस्ट मिल्क कोलेस्ट्रॉल किती बाळांनी घेतलंय त्याच्यावर फार अवलंबून आहे. हो. एकदा व्हायरल इन्फेक्शन होऊन गेलं की ते सेम इन्फेक्शन परत होत नाही. बरोबर आहे. सो त्याच्या अगेन्स्ट आपल्याला अँटीबॉडीज तयार होतात आणि आपल्याला परत होत नाही. सो कॉमनेस्ट व्हायरल इन्फेक्शन जे परत होत नाही ते म्हणजे हिपॅटायटिस, जॉन्डिस. हम्म. एकदा झाल्यावर इतक्या छान अँटीबॉडीज तयार होतात की ते परत होत नाही. हम्म. पण आता हे जरी परत झालं, म्हणजे आता हे जे हवेतलं इन्फेक्शन आहे. हम्म. सो आता मला समजा इन्फ्लुएन्झा झाला, H1N1 झाला, मला समजा स्वाईन फ्लू झाला मला, तर मला त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज आहेत. हम्म. सो मी परत जर का ते व्हायरस माझ्या नाकात गेले तर अँटीबॉडीज असल्यामुळे मला त्याच्या एवढी सिव्हिअर मला लक्षणं पण जाणवणार नाहीत. हम्म. पण ह्या फ्लू म्हणून ते फ्लू शॉट्स असतात बघ हा. परदेशामध्ये, करेक्ट. की आत्ताचे जे सो प्रॉब्लेम काय होतो, हे H1 इन्फ्लुएन्झा व्हायरस फार फास्ट म्युटेट होतात. हो. त्याच्यामुळे दर सीझनला वेगळ्या म्युटेशननी हम्म. ते वेगळ्या रीतीने येतात आणि आपल्याला परत फ्लू होतो नेक्स्ट इयरला पण, बरोबर. कारण त्याचं म्युटेशननी तो वेगळा व्हायरस असतो. हम्म. सो मग त्याच्या अगेन्स्ट आधीच फ्लू शॉट्स घेतले तर मग एवढा त्याचा प्रॉब्लेम जाणवत नाही. येस. आता आपण थोडक्यात उत्तरे द्याकडे वळत आहोत आपल्या तिसऱ्या सेगमेंटकडे. स्ट्रेसनं सर्दी खोकला होतो का? हे बघ, सर्दी खोकला होणारच आहे. आपण जर का बाहेर गेलो, कोणाचं ना कोणातरी इन्फेक्शन्स पास ऑन होणारच आहे. बरोबर. सो स्ट्रेसनी पण डायरेक्टली इनडायरेक्टली आपली इम्युनिटी कमी होते आणि मग आपली बॉडी रिॲक्शन वेगळी हे होते. हो. सो इम्युनिटी कमी झाल्यामुळे जे काय होतं, आपण जे आधी बोललोय ते, तो फॅक्टर होणारच आहे की माझी पटकन बरा नाही झालो. सो डायरेक्टली और इनडायरेक्टली इट इज ॲट्रिब्युटेड टू स्ट्रेस अँड लाईफस्टाईल. सो लाईफस्टाईलमध्ये परत स्ट्रेस आलाच. सतत सर्दी खोकला वरचेवर जर होत असेल तर थांबण्यासाठी वेळ नाहीये, सुट्टी घेऊ शकत नाही. त्यामुळे एक ठरलेली औषधं असतात काहींची, जी डॉक्टरकडे न जाता मेडिकल शॉपमधून घेतली जातात आणि दुर्दैवानं आपल्याकडे ते खूपच कॉमन आहे. राईट. तर अशी सतत औषधं जर घेतली सर्दी खोकल्यासाठी तर त्याचा लॉंग टर्म दुष्परिणाम होतो का? आणि त्याचे साईड इफेक्ट्स भोगावे लागतात का त्या औषधांच्या, गोळ्यांचे? परत तेच ती शेंबडी मुलं व्हा की तुम्ही 2 दिवस ठीक आहे, नाही जमत आहे तुम्हाला की डॉक्टरकडे येणं किंवा हे म्हणजे यायची गरजच नाहीये. बेसिकली औषधच घ्यायची गरज नाहीये. तुम्ही नुसती गरम पाण्याची वाफ घ्या, साधे पॅरासिटामॉल घ्या आणि ती सर्दी 2 दिवस वाहू दे. भले तुम्हाला ऑफिसमध्ये म्हणू दे की अरे तू काय एवढं का नाक वाहत आहे, पण दॅट्स अ प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आणि ते तुम्ही सप्रेस करताय. मग ती सर्दी आत राहून लॉंग टर्मला ती आयदर तुला सायनस हेडेक होणार आहे किंवा मग ती सर्दी आतल्यात राहून मग रिकरंट ब्रॉन्कायटिस झाला, निमोनिया झाला, असंही होऊ शकणार आहे. सो हे सतत मेडिकलमध्ये ओव्हर द काउंटर्स मिळणाऱ्या औषधांनी तात्पुरतं बरं वाटेल, पण ती तुम्ही सर्दी आत दाबताय असं लक्षात घ्या. ही सतत औषधं घेऊन घेऊन तुम्ही सतत सर्दीला आमंत्रण देताय परत. आजकाल बाजारामध्ये आता नाकात टाकायची पण औषधं आलेली आहेत, नेझल स्प्रे, अगदी वॉटरी ती असतात. तर हे वापरणं कितपत योग्य आहे? कारण बऱ्याचदा कधी कधी डॉक्टर्स पण सजेस्ट करतात आणि ओव्हर द काउंटर पण मिळतात. सो 3-4 नाकातले स्प्रेज अवेलेबल आहेत. फर्स्ट इज डिकंजेस्टंट, म्हणजे ट्रेड नेम घ्यायचे तर ऑट्रिबिन, निझिविऑन या टाईपचे जे ड्रॉप्स आहेत त्यांनी नाक ओपन अप होतं. ऍड्स पण होतं, खूप ऍड पण येतात बघ त्याच्या. सो जेव्हा सर्दी आतल्यात अडकली आहे माझी किंवा सर्दीमुळे माझं नाक ब्लॉक झालंय, तेव्हा 5 दिवसासाठी हे ड्रॉप्स खूप वंडरफुल आहेत आणि आम्ही ते लिहून पण देतो, अक्रॉस द काउंटर मिळतात पण. 5 दिवसानंतर काय होतं, जनरली बंद करायला पाहिजेत, पण त्या पेशंटला ते नाकात ड्रॉप टाकून इतकं मोकळं वाटतं की त्याला त्याची सवय लागू शकते आणि मग तो रोज रात्री ड्रॉप्स टाकतात. काही काही पेशंट्स तर खिशात घेऊन फिरतात, मग दिवसातनं 2दा टाकतात, 3दा टाकतात, खिशात घेऊन फिरतात ते नाकातले ड्रॉप्स. काही वयस्कर लोकांना मी एव्हरी डे विक्स लावून झोपताना बघितलं, त्यांना विक्सचं ऍडिक्शन होतं. त्यातल्या मेन्थॉलचं ऍडिक्शन असतं. सो असं मोकळं श्वास घ्यायलाच एक फिलिंग राहतं. सो हे जे ड्रॉप्स आहेत त्याची सवय लागू शकते. सो 5 दिवसापेक्षा जास्त नाही. देन कम्स अ सलाईन स्प्रेस. सलाईन म्हणजे खारं पाणी आहे साधं. बरोबर.
सो आत काही डस्ट गेलीये, पोलन्स गेलेत, सो ते बाहेर काढायचं ते काम करतं. ओके. सो सलाईन स्प्रेज असतात किंवा तुला नेती वॉश सारखं, जलनेती सारखं ते एक हे मिळतात की त्याच्यात खायचा सोडा किंवा मीठ पावडर कॉम्बिनेशन असतं, किंवा साधं पाणी की सलाईन्स हे की त्यांनी ते वॉश आउट होतं. दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड इन सम काइंड ऑफ इन्फेक्शन्स. देन कम स्टिरॉइड स्प्रेज. सो स्टिरॉइड स्प्रेज हे ॲलर्जीसाठी खूप छान आहेत. ओके. आणि पण मग त्याला अरे मला स्टिरॉइड स्प्रे दिला असं, त्याला खूप असं स्टिरॉइडला एक भीती असते, पण दे आर व्हेरी सेफ. ओके. त्याचं बॉडी अब्झॉर्प्शन इतकं कमी असतं की मी किंवा दम्याला अस्थमाला इनहेलर्स दिले तरी ते खूप सेफ आहेत आणि ते वापरायलाच पाहिजेत. जोपर्यंत सांगत नाही डॉक्टर्स की बंद करा तोपर्यंत, कारण त्याचं ॲब्झॉर्प्शन फार कमी आहे. सो त्यांनी होणारे साईड इफेक्ट्स फार कमी आहेत. म्हणजे नाकातले स्टिरॉइड स्प्रेनी मग पॉलिप्स म्हणतात, नाकात पॉलिप्स तयार होतात, गाठी तयार होतात, त्या अवॉइड होतात. पुढे जाऊन मॅसिव्हली ब्रॉन्कायटिस किंवा लंग फायब्रोसिस अवॉइड करता येतं, जे कबुतरांमध्ये होतं. सो असं बरंचसं अवॉइड करता येतं. सो ह्याच्यातनं थोडंसं सो हे नेझल स्प्रेज आपण किती वापरू आणि कुठल्या कंडिशनमध्ये वापरू हे खूप चांगलं, म्हणजे त्याचं ते खूप चांगले आहेत इफ यू नो वेन टू स्टॉप अँड वेन टू यूज. सो अदरवाईज साधी गरम पाण्याची वाफ जरी म्हणली तरी ती तितकंच छान काम करते बरेच वेळेला दॅन युझिंग डिकंजस्टंट नेझल ड्रॉप्स. सो साधी वाफ पण छान असते अगं. वा. सर्दी आणि खोकला या बाबतीमध्ये असंख्य घरगुती उपाय आहेत. ते किती करायचे, याच्यातल्या अंधश्रद्धा किती आहेत, राईट, ते खरेच आहेत का उपयोगाचे, आणि कुठल्या पॉइंटला आपण नको करूयात आणि आता आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे, हे कसं ठरवायचं? राईट. सो बेसिकली आता पथीस जर का म्हणल्यास की आयुर्वेदिक आहे, काय काय लोकांना आयुर्वेद छान लागू पडतं, डेफिनेटली त्यांनी कंटिन्यू करावं. होमिओपॅथी आहे, काय काय जणांना खरंच उपयोगी पडतं. ज्यांना फायदा होतोय, परत तेच आहे की कुठे थांबायचं हे कळायला पाहिजे, की कधी एकदम असं एवढंही अंगावर नाही काढायला पाहिजे की एकदम आयसीयूतच जायची वेळ येईल. पण मी खूप सारे होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टर मित्र माझे बघितलेत की ते परफेक्टली सांगतात की अरे आता तू नाही, आता थांबू नकोस, तू हे घे. सो ॲलोपॅथीकडे जाऊन हे घे, कारण हे आता वाढत चाललंय. सो असे खूप सारे जेन्युइनली चांगले आयुर्वेदिक होमिओपॅथी माझे मित्र मला माहिती आहेत की ते कुठे थांबायचं हे माहितीये. आम्हीही बरेच वेळेला असं सांगतो की अरे पेशंटला हे योग्य होतंय ना, तो सांगतो की सर मी होमिओपॅथी घेतलं डॉक्टर आणि हे चालेल ना. सो आम्ही त्यांना कधीच म्हणत नाही की ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ना, विश्वास आहे ना तुम्हाला की त्यांनी मला फायदा होतोय आणि तुम्हाला दिसतंय ना, तर कंटिन्यू करा. विशेषतः ॲलर्जीला किंवा ह्याला बरेचसे पथीजमध्ये आहेत. तिसरा हे आहे घरगुती, म्हणजे आपला आजीबाईचा बटवा. आता आजीबाईचा बटवा आणि थोडंफार आयुर्वेदिक हे थोडंसं कॉमन आहे. आता याच्यामध्ये हळद. आता हळद अँटीसेप्टिक आहे, हे तर आता म्हणजे ॲलोपॅथीच्या ह्याच्यामध्येही प्रूव्हन आहे, जे आपल्या आयुर्वेदिकला खूप आधी माहीत होतं. सो अशा काही काही गोष्टी आहेत की ज्या खरंच लागू पडतात. आणि घरगुती इलाज आपण जे पहिले 3 दिवस म्हणतोय की तुम्ही डॉक्टरकडे येऊच नका, सो त्याच्यामध्ये हे सगळं घरगुती इलाज काम करतात. आता साध्या पाण्याची वाफ, त्यांनी खूप फायदा होतो. पण मग त्याच्यामध्ये हा पण पाला घाल, तो पण पाला घाल, हा पण पाला घाल, त्यांनी किती फायदा होईल सायंटिफिकली माहित आहे का, तर माहित नाही. पण मग जर का तुमच्या कुठल्या तरी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं असेल की हे घालून त्याचा वाफ घ्या, तर आय थिंक इफ इट इज अंडर सुपरविजन विथ समवन हू नोज अबाउट इट, तर आय थिंक डेफिनेटली आय थिंक तुमचा विश्वास असेल तर कंटिन्यू करा. ॲलोपॅथीमध्ये जर का म्हणलीस घरगुती इलाज ह्याच्यामध्ये म्हणजे ॲलोपॅथी डॉक्टर्स, तर आय थिंक आय विल ॲडवाईज की साध्या गरम पाण्याची वाफ, त्याच्यात काही नाही टाकलं तरी चालेल. म्हणजे आता विक्स वगैरे सारख्या ज्या गोष्टी आहेत, किंवा निलगिरी, घरगुती निलगिरी आपण म्हणूया. सो निलगिरीनी काय होतं, निलगिरीनी काही आपल्याला बरं वाटतं. सो ते काय असतं, आपले जे आतले रिसेप्टर्स आहेत ते जास्त ऍक्टिव्हेट होतात आणि आत गेलेली हवा, म्हणजे हवा आत जातीये ह्याचं फिलिंग छान येतं. हवा जास्त आत जात नाही किंवा आपलं नाक मोकळं होत नाही ऍड मध्ये दाखवतात तसं, पण रिसेप्टर्स ऍक्टिव्हेट झाल्यामुळे खूप हवा आत जातीये
हे फिलिंग येतं अँड देन यू फील गुड. सर्दी खोकला किंवा एक ओव्हरऑल तुमची कमीत कमी भेट व्हावी यासाठी राईट कोणत्या सप्लिमेंट्स आहेत की आम्ही घेऊ शकतो? राईट. हां, म्हणजे आमची कमीत कमी भेट मलाही आवडेल, की कोणीतरी नुसतं बाहेर कॉफी प्यायला या, हॉस्पिटलमध्ये जास्त येऊ नका, हे आम्हालाही आवडेल. कारण आमचा पेशंट जर का परत परत माझ्याकडे आला तर दॅट मीन्स आय एम नॉट अ गुड डॉक्टर. सो सो त्याच्यामुळे सप्लिमेंट्स परत सेम प्रश्न उत्तर आहे की तुम्हाला ती सर्दी कशाने होते. लोकल प्रॉब्लेम असेल तर आधी ते इन्व्हेस्टिगेट करून घ्या की सायनसमध्ये त्याच्यात नेझल एंडोस्कोपी आली, सीटी स्कॅन आला सायनसेसचा, नाकाचा, ते बघायला की तुम्हाला काही लोकल प्रॉब्लेम नाहीये ना. एकदा लक्षात आलं की हा लोकल प्रॉब्लेम नाहीये, मग आपण जनरल इम्युनिटीकडे वळूया. आणि मग जनरल इम्युनिटीमध्ये काय काय घ्यावं, तर व्हिटॅमिन सी हेल्प्स, अगेन झिंक, मॅग्नेशियम, दॅट हेल्प्स. सो आयदर तुम्ही ते गोळी फॉर्ममध्ये घ्या किंवा डायटरी फॉर्ममध्ये घ्या. प्रिस्क्रिप्शन ह्याच्यामध्ये हे घ्या, किंवा मग डाएटमध्ये जे रुटीन डाएट ज्याच्यात झिंक जास्त आहे, मॅग्नेशियम जास्त आहे, आयर्न कंटेंट ज्याच्यात जास्त आहे ते डाएटमध्ये घ्या. बरेच वेळेला प्रॉब्लेम असा येतो की आपली गट इम्युनिटी हे मॅटर करतं, की मी खूप सारं काय काय खातोय पण ते बॉडी म्हणजे ॲब्झॉर्बच करत नाहीये. तर मग खूप साऱ्या विटॅमिनच्या गोळ्या घेऊन डाएट घेऊन पण मला डेफिशियन्सी दिसतेय, तेव्हा मग तुम्हाला इंजेक्टेबल्स घ्यावे लागतात. सो त्याच्यामुळे कुठल्या गोळ्या घ्यावं हा जसा महत्वाचा प्रश्न आहे, तसा तुमची डायटरी सिस्टीम छान आहे का हे सगळं ॲब्झॉर्ब करायची. सो ते जर का नसेल तर तुम्ही हे सगळं खाऊन पण उपयोग नाहीये, तेव्हा इंजेक्टेबल्स उभे येतं. सो परत ते सगळं लाईफस्टाईल. यू वोंट बिलीव्ह जिथे मेकअप मिळतो ऑनलाईन तिथे तिथे आता न्यूट्रिशनच्या गोळ्या पण मिळतात. येस. सो त्याच्यामध्ये दोन फरक आहेत. एक आहे प्रॉफिलॅक्टिक ड्रग्स, एक आहे थेरप्युटिक ड्रग्स. ओके. सो प्रॉफिलॅक्टिक ड्रग्स मध्ये हे सगळं B12, आयर्न हे खूप कमी प्रमाणात असतं. आणि सगळ्यात वाईट म्हणजे त्यांना फूड ड्रगचं काही कंट्रोल नसतो, FDA चा यांच्यावरती काही कंट्रोल नसतो. सो खूप माइल्डर डोसमध्ये जो असतात ते. आणि जे थेरप्युटिक डोसेस जे असतात की आयर्न डेफिशियन्सी झाली आहे, सो मी फक्त आयर्नची गोळी घेऊन उपयोग नाहीये, त्याच्यात किती आयर्न कंटेंट आहेत ते तर वाचायला पाहिजे. सो हे जे डॉक्टर्स प्रिस्क्राईब जे ड्रग्ज असतात ते थेरप्युटिक डोसेस असतात, ते हायर कॉन्सन्ट्रेशनचे असतात. सो तुम्हाला जे योग्य आहे ते बरोबर त्याच्यामध्ये दिलेले असतात. शाळांमध्ये स्पेशली लहान मुलांना शिकवलं जातं की शिंकताना रुमाल पकडायचा किंवा खोकताना हात समोर ठेवायचा. तर ना बऱ्याचदा घरामध्ये मात्र कोणाला जर काही झालं तर मात्र लगेचच ती अशी चेन सुरू होते, सगळ्यांना व्हायला लागतं. तर अशा रोजच्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या पाळल्यानं आपण कमीत कमी संसर्ग करू आणि स्प्रेड होणार नाही? राईट. सो घरी अगदीच म्हणजे स्पेसिफिक हायजीन, बेसिक हायजीन, असंही काही अगदी मोठा रूल हे नाहीये की सतत हात धुवा किंवा शिंकताना साधं तोंडावर हात ठेवा. ते तोंडावर हात ठेवल्यावर इथे सगळे व्हायरसेस येणार आहेत. मी तुला शेक हँड केला, मी इथे लावले, मग ते पास ऑन होणार आहे. सो हात धुणं त्याच्यासाठी गरजेचं आहे. आणि रुमाल, स्वतःचा इंडिव्हिज्युअल रुमाल. सो पर्सनल हायजीन इज इम्पॉर्टंट. शाळेमध्ये काय होतं, याच्यात दोन्ही बाजू आहेत, मी ज्याला बोलतोय त्याला. सो एक बाजू अशी आहे की शाळेला एखाद्या आपल्याला मुलाला इन्फेक्शन आहे, सो तू हे जपानमध्ये बघ. सो आपल्या मुलाला जर काही इन्फेक्शन असेल तर आपण होऊन ते आई बाबा शाळेत पाठवत नाहीत की आपल्यामुळे दुसऱ्यांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून. हे सोशल म्हणजे पर्सनल जसा अवेअरनेस आहे ना, तसा सोशल अवेअरनेस आपल्याकडे ॲब्सोल्युटली शून्य आहे. की आपल्या मुलाला ताप आहे ना, तर मग त्याला घरी बसवा ना, किंवा बर्थडे पार्टीला पाठवू नका, असं होत नाही. त्याला आपलं क्रोसिन म्हणजे पॅरासिटामॉल द्या, ताप कमी झाला की लगेच दुसऱ्या दिवशी त्याला शाळेत पाठवा. सो कारण अभ्यास बुडायला नाही पाहिजे, मग तेही प्रेशर वेगळं हे असतं, त्याच्यामुळे इतकी पास ऑन होतात इन्फेक्शन. सो मुलाला सर्दी झाल्यावरती प्लीज आपल्या त्या मुलांच्या मित्रांचा विचार करा आणि त्याला 3 दिवस घरी बसवा. आणि पहिले बरेच शाळांनी पण असं केलंय बघ की 3 दिवसापेक्षा जास्त मुलगा नाही आला तरच सर्टिफिकेट मागतात डॉक्टर्सचं. 2 दिवस सर्दी खोकला असेल तर हल्ली शाळाही सर्टिफिकेट मागत नाही, विच इज अ गुड इनिशिएटिव्ह. तो हा एक अँगल झाला. त्याचा दुसरा प्रॅक्टिकल अँगल जर का बघितला की दोन्ही वर्किंग आई बाबा असतील तर सुट्टी कोण घेणार 3 दिवस? घरी बसावं लागतं, मग द्या क्रोसिन आणि पाठवून द्या शाळेत. सो असंही त्याचा एक वेगळा अँगल आहे.
आता तू मग अजून ब्रॉड अँगल जर का बघितलास की ह्या विषयाला अंतच नाहीये, खरंय. की बघा त्या माझ्या मुलांना सारखी सर्दी खोकला होते, पास ऑन होते, म्हणून इंडियन पॉप्युलेशनला इम्युनिटी चांगली असं म्हणतात. खरंय. जे लॉकडाऊन मध्ये जे खूप लॉकडाऊन मध्ये आपल्याला होणारच नाही कोविड, कारण आपण रस्त्यावरची पाणीपुरी खातो. पाणीपुरी खातो. सो सो त्याला वेगवेगळे आस्पेक्ट्स आहेत, वेगवेगळे व्ह्यूज आहेत. हम्म. पण माझ्या मते ऍटलिस्ट 2 दिवस तरी मुलांना शाळेत नाही पाठवायला पाहिजे, दुसऱ्यांसाठी म्हण, हम्म. पास ऑन होऊ नये म्हणून, खरं. आणि स्वतःला विश्रांती पण. विश्रांतीची गरज जी असते ना, हम्म. की 1 दिवस विश्रांती घेतली ना की आपण पटकन रिकवर होतो. हम्म. सो हे तसंच क्रोसिन घेऊन कामाला गेलं की मग आपण म्हणजे पॅरासिटामॉल घेऊन तसंच कामावर गेलं की मग आपण त्या अंगदुखीत त्याच्यातच कामं करतो आणि मग आपण जास्त नंतर आजारी पडतो. बरोबर. आपली मुलं पण, आपण पण, मग डिहायड्रेशन होतं, पाणी कमी पितो बरोबर. आणि मग ते अशक्तपणा जास्त आणि मग ते लांबत जातं. त्याच्यापेक्षा स्टिच ॲट वन टाइम प्रिव्हेंट सो मेनी थिंग्स. सो वेळेत विश्रांती घ्या पहिले 1 दिवस, आणि तुम्ही दुसऱ्याला अवॉइड करू शकता इन्फेक्शन पास ऑन करून, आणि स्वतः पण पटकन बरे होऊ शकता. बरं. एखाद्याला जर सततच सर्दी होत असेल, कारण आता आपण लाईफस्टाईल बद्दल पण बोलतोय, तर त्याच्याकडे कितपत दुर्लक्ष केलं पाहिजे आणि आपोआप ती बरी होईल असं म्हटलं पाहिजे, की आता जीवनशैलीतलेच बदल करायला हवेत? हे कसं ठरवायचं आणि काय गणित मांडायचं? सी असं काही अगदी जगावेगळं रूल नाहीये. हं. 8 तास शांत झोप, हं. जेवणाचे टायमिंग वेळचे वेळ, हम्म. टायमिंग, हम्म. आणि काय तुम्ही खाता, हम्म. आणि राहायला शेवटी व्यायाम. हम्म. 4च तर गोष्टी आहेत लाईफस्टाईलच्या ह्याच्यामध्ये. Correct. सो हे जर का अगदी रेग्युलरली केलं तर बरेच वेळेला ही इन्फेक्शन्स टाळतातच येतात. म्हणजे इन्फेक्शन झालेली तुम्हाला पटकन बरे तुम्ही आपल्याप होऊ शकतात आणि पुढचे मेडिकेशन्स आणि हॉस्पिटलायझेशन टाळता येतं. हम्म. सो काहीही जगावेगळा मोठा रूल नाहीये. फक्त आपणच आपल्याला कामातनं इतकं बांधून घेतलेलं असतं हम्म. की ते बरेच वेळेला होत नाही. हम्म. सो आता लाईफस्टाईलमध्ये व्यायाम किंवा सनलाईट मधला आउटडोर व्यायाम, हम्म. की व्हिटॅमिन डी मिळवण्याकरता, बरोबर. B12 करता चांगलं फूड. हम्म. सो आता मी हे बोलताना किती डॉक्टर सकाळचा सनलाईटला डॉक्टर्स हे जातात, मला स्वतःला विचारलंच तर. मी सकाळी 7:30ला हॉस्पिटलला येतो ऑपरेशनला, संध्याकाळी जातो. मला कधी विटॅमिन मिळतं सनलाईटमधनं येणारं? तर नाही. सो प्रॅक्टिकली, थेरॉटिकली बरोबर आहे मी दिलेलं उत्तर. प्रॅक्टिकली किती जणांना जमतं, मला स्वतःला जमतं का? खरंय. तर फार कमी वेळेला आपल्याला हे जमतं. बरोबर. पण त्यातला मधला मार्ग म्हणजे मग शनिवार रविवार तुम्ही बाहेर जावा, हम्म. किंवा मग ब्लड टेस्ट करून विटॅमिन डी, आणि मग गोळ्या घ्या जर का तुम्हाला नाही जमत आहे. बरोबर. पण सो विटॅमिनची कमतरता होऊ न देणं, हम्म. ते डाएटमधनं येणं किंवा मेडिकेशन, लाईफस्टाईलचं हे नसेल तर मेडिकेशनमधनं येणं. झोपेला तर पर्यायच नाहीये. तुम्हाला 8 तास शांत झोप, तुम्ही काय खाता आणि कधी खाता, ह्याला तर काही एक्सक्यूजच नाहीये. खूप ऑफिसमध्ये बिझी आहे, आता मी काय करतो, मी खूप दिवसभर बिझी आहे, पण दिलेल्या वेळेला मी पेशंटचा ब्रेक घेऊन मध्ये मी मागे जाऊन खातो. हम्म. सो जर का मी नाही फॉलो केलं हम्म. तर मी कुठल्या गोष्टीने, म्हणजे मी कुठल्या तोंडाने पेशंटला सांगणार आहे नथिंग डुईंग, IT मध्ये असशील पण मुकाट्याने जे वेळेचे वर, बरोबर. हे मी सांगूच शकणार नाही. हम्म. सो हे प्रत्येकाने दिलेल्या वेळा, स्वतःने ठरवलेल्या वेळा, की सूर्यास्त आणि हे ते जे आपलं ट्रॅडिशनल होतं ते जरी फॉलो केलं ना तरी आपली इम्युनिटी छान राहते आणि एवढे इन्फेक्शन्स होत नाहीत. सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा 2 पद्धतीचे डॉक्टर असतात. एक म्हणजे जनरल आणि दुसरं म्हणजे डायरेक्ट स्पेशलिस्ट. राईट. त्याचा अंदाज कळत नाही की कोणाकडे जावं. ह्याच्यातलं That's योग्य काय आणि दॅट्स राईट. नक्की कोणाकडे जायचं आणि कधी कोणाकडे जायचं? सो साधी सर्दी खोकला इन द सेन्स हाय ग्रेड फीवर नाहीये, मेजर खोकून दम लागत नाहीये, सो माइल्ड सिम्पटम्स आहेत किंवा मॉडरेट सिम्पटम्स आहेत, तेव्हा तुमच्या जे जुने डॉक्टर्स आहेत, फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांच्याकडेच जावं. ओके. पण तुम्हाला एखादा स्पेसिफिक आजार आहे की दर वेळेला सर्दी झाल्यावर तुला सर्दी आत अडकून डोकं दुखतं, किंवा मग मागच्या वेळेला एकदम सर्दी होऊन एकदम तुला निमोनियाच झाला होता, लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकच इन्फेक्शन झालं होतं. सो इफ यू आर प्रोन टू इट, किंवा टॉन्सिल इन्फेक्शनच होतात त्या मुलाला सारखी, मग त्यावेळेला स्पेशालिस्टकडे जावं. ENT स्पेशलिस्टकडे काही वेगळ्या स्पेशल ट्रीटमेंट्स असतात का? बेसिकली ENTs आर ENT सर्जन्स. ओके. सो त्याच्यामध्ये आमच्याकडे सर्जरी हा पार्ट एक स्पेशल वेगळी ट्रीटमेंट असते की ज्याला गरज असेल तेव्हाच होते.
स्पेसिफिकली जर का सर्दीबद्दल बोललीस तर ॲलर्जी. सो ॲलर्जीला ॲलर्जी टेस्टिंग. सो बेसिकली काय होतं, आपल्याकडे ब्लँकेट रूल टाकला जातो की तू ॲलर्जिक येतेस ना, मग तू थंड आंबट बंद कर, दूध बंद कर, कफ कर, हे वातुळ बंद कर, ते बंद कर, असा एक ब्लँकेट रूल टाकला जातो. पण हे तसं नसतं. सो स्पेसिफिक ॲलर्जी टेस्ट केली, म्हणजे आता आमच्याकडे असं नाही, इन जनरल खूप ठिकाणी ॲलर्जी टेस्टिंग होते की 300 गोष्ट स्किनवर तपासली जाते आणि खाण्याच्या, हवेतल्या अशा स्पेसिफिकली ॲलर्जीज म्हणजे शोधल्या जातात आणि तुला तेवढ्याच 4 गोष्टी बंद करायच्यात. सो मी त्या पेशंटचं नेहमी एक एक्झाम्पल देतो की माझा एक ऑर्थोपेडिक मित्र आहे, त्याच्या मुलाला 12वीत सतत दमा आणि 8वी-9वी पासून सतत दमा होता. सो मग त्याला फायनली ॲलर्जी टेस्ट केली आणि डस्ट आणि याची होतीच, पण त्याला व्हीट आणि ईस्ट ॲलर्जी आली. सो आता पोळी खाऊन किंवा बेकरी, आता शाळेत जाताना बिस्किट खाऊन जाऊन मला दम लागतोय हे डोक्यातच नाही आलं. मग आपण काय आईस्क्रीम बंद कर, हे बंद कर, ते बंद कर, हे होतं. आणि जसं तो भाकरीवर शिफ्ट झाला त्याचे 90% अस्थमाचे प्रॉब्लेम्स कमी झाले. सो हे मी जस्ट एक एक्झाम्पल दिलंय, एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. सर्दी होऊच नये यासाठी प्रयत्न करून मग सर्दी प्रूफ आयुष्यासाठी काय करता येईल? सर्दीला औषधच नाहीये. ह्याला इन द सेन्स कसं आहे की मला आयुष्यात एकदाही सर्दी होऊच नये असा जर का तुझा एम असेल तर डेफिनेटली त्याला औषधच नाही. म्हणजे असं होऊच शकणार नाही की तुला आयुष्यात कधीच सर्दी नाही झाली. तुझी बॉडी कसं रिॲक्ट करते त्याच्यावरती तुझी सिव्हिरिटी किती आहे, तुला पुढे किती त्रास होणार आहे हे अवलंबून असतं. ओके. आणि बाजारात खूप सारी औषधं आहेत आणि तीच औषधं कॉम्प्लिकेट करतात जी विदाउट प्रिस्क्रिप्शन मिळतात. सो सर्दी खरंच हा ऍक्च्युअली सोपा विषय आहे तसं बघितलं तर. सो आपण कॉम्प्लिकेट करतो. सो साधी सर्दी झाली, आपण काही नाही घेतलं, नुसती वाफ घेतली, सिंपल पॅरासिटामॉल घेतलं की आपण बरे होतो जनरली. आपण कुठे कॉम्प्लिकेट करतो की पहिल्या दिवशी औषधं ओव्हर घेतली म्हणून मग ती सर्दी आतल्यात राहिली आणि मग ते वाढत गेलं आणि मग पुढे त्रास झाला. आपण आपली इम्युनिटी कमी करून घेतो. सर्दी हा साधा विषय आहे आणि तो साधेपणाने बरा होतो. अशी कोणती चूक आहे की जी तुम्ही कधीच करणार नाही बिकॉज यू आर अन ENT स्पेशलिस्ट डॉक्टर? मी ओव्हर मेडिकेशन कधीच करणार नाही. म्हणजे गरज नसताना डे 1ला मी कधीच सर्दीच्या गोळ्या घेणार नाही. क्या बात आहे, खूपच छान. चला, म्हणजे आपल्याला काय अजिबात करायचं नाहीये हे पण आता आपल्याला स्पष्टपणे कळलेलं आहे. मला तुम्हाला खूप 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 मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. तुमचा वेळ जो आज तुम्ही दिलेला आहात, आणि मला आता बोलताना पण असं मागे खूप माणसं थांबली आहेत याचं मला प्रेशर येत आहे की ती जी गर्दी असते आणि जी सतत असते तुमच्याकडे क्लिनिकमध्ये, आणि तुम्ही तरी सुद्धा कंटिन्युअसली पेशंट्स हालत असतात. पण प्लेजर इज ऑल माइन, कारण मी तुझं YouTube बघितलेले आहेत आणि हे बघितलेत, मी फॉलोही करतो. आणि जे काय असे लाखो तुला फॉलोअर्स आहेत, आमचे फॉलोअर्स हे 100-200-1000 एवढेच आहेत, पण तुझे जे लाखो फॉलोअर्स आहेत, सो तू बोलवलेस मला आज हे. सो आय एम रिअली हॅपी की तू मला बोलवलेस. आय होप तुझ्या ह्याच्यातनं ॲटलिस्ट सर्दी ह्याच्या बाबतीत तरी बरेचसे गैरसमज दूर झाले असतील आणि पेशंट्सला आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल. सो थँक्स फॉर ओपनिंग अप दिस टॉपिक. हा इतका साधा आहे पण कॉम्प्लिकेट केलेला टॉपिक आहे. सो हा इतका साधा टॉपिक तू येऊन सांगितलंस की ह्याच टॉपिक बद्दल बोला. हाच टॉपिक निवडल्याबद्दल तुझंच अभिनंदन आणि थँक्स. थँक्यू, सो स्वीट, किती छान. त्याच्यामुळे आता तुम्हाला डॉक्टरांना आणखी कुठचे प्रश्न विचारायचे आहेत पुढच्या भागामध्ये मी आत्ताच त्यांच्या मेंदूमध्ये टाकून ठेवलेले आहे आणि चिठ्ठी सरकवलेली की प्लीज आम्हाला परत वेळ द्या म्हणून. तर बाई मुद्द्यावर याच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला डॉक्टरांच्या बरोबर आणखी कोणते वेगवेगळे प्रश्न आहेत तुमचे ते तुम्ही आता विचारा, मी सांगते तुम्हाला, आणि तुम्हाला डायरेक्ट डॉक्टरांची छान सगळी उत्तरं मिळणार आणि आपले गैरसमज एकत्र दूर होणार आहेत. आणि अजूनही तुम्ही दर मंगळवारी आपण भेटायला येतोय एकत्र डायरेक्ट इतक्या छान छान एक्सपर्ट्स आणि सगळे गैरसमज दूर करायला. तुम्ही फक्त व्हिडिओ बघत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की करा. बाई मुद्द्यावर याच्या पुढच्या भागामध्ये भेटूस. थँक्यू.